निर्वाच्य ओळखायचं कसं? अनुभवात. दुसऱ्याचा अनुभव नाही का? स्वानुभव. मुक्याने दूध खाल्लं, गोडी सांगायला येते का? मग त्या गुळाची गोडी कळायला आपण दूध खाल्ला का? तेव्हा त्याची गोडी कळते. मग समाधान जे आहे ते अनुभवातून कळणार आहे. परंतु समाधान म्हणजे समाधी, म्हणजे पूर्वी जसा होता तसा, पूर्वीची जी स्थिती आहे ती स्थिती. आता पूर्वीची स्थिती कशी आहे? तिथे शब्द पोचत नाही, अनुभव पण नाही तिथे, जाणीवभाव पण नाही तिथे, सहज आहे. म्हणून त्याला काय म्हणाले? अनिर्वाच्य ब्रह्म. निर्गुण निराकार परमात्मा परब्रह्म, जे एकलेच एक आहे पण सर्वांना व्यापून आहे. सर्व ठिकाणी तेच आहे, सर्व तेच आहे. सर्व ठिकाणी तेच आहे, सर्व काही तेच आहे, वेगळे नाहीच. जे एकच सगळीकडे आहे त्याला वेगळेपणा राहायला कुठे, दाखवणार कुठे? मग त्याच्याशी बोलणारा कुठं आहे? बोलणारा मिथ्या ठरतो. मग बोलले नाही तिथे, शब्द संपले, अनिर्वाच्य झालं. कारण ते सहज स्वरूप आहे ना, सर्वांचं एकच स्वरूप आहे, सर्व एकच. कोणी बोलायचं? कोण बोलणार? कोणाविषयी बोलणार? परब्रह्म स्वरूप कसं आहे? त्या परब्रह्म स्वरूपाची स्थिती ही अनिर्वाच्य स्थिती आहे, अनिर्वाच्य ब्रह्म. ती समाधान आहे, ते समाधान आहे. अनुभव असून अनुभव सांगता येत नाही, त्याला शब्द नाही. अनुभवाची जाणीव पण नाही, कारण ते अनुभव घेणारा तोच, त्याला वेगळा अनुभव घ्यायला लागत नाही. समाधान, समाधी. सम म्हणजे सारखा, आधी म्हणजे पूर्वी होता तसा, पहिल्यापासून आहे तसा. आधी म्हणजे सर्वव्यापी. अशी जी स्थिती आहे ती परब्रह्म स्थिती आहे, ब्रह्मस्वरूप स्थिती आहे. ती प्रत्येकाची स्थिती आहे, प्रत्येकाचं स्वरूप आहे. परंतु ते कोणाला कळलं नाही, कारण दुसरी ओळख काहीतरी धरून ठेवलेली आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी जो मी आहे, त्या मीपणाची जी ओळख आहे, ती मीपणाची ओळख गेल्याशिवाय समाधान म्हणजे परब्रह्म स्वरूप कळणार नाही, होणार नाही. मी विद्याचा आहे, तो नाहीच आहे. वास्तविकता जगामध्ये पंचमहाभूत आणि एक आत्मा असे 7 आहेत. पण 7वा जो मी पण आहे, तो 7वा आहे असं बोललं जातं, अज्ञानात समजलं जातं, तर तो नाहीच आहे. मी देह आहे असं म्हटलं पण 7वा वाटला ना. पण जगामध्ये काय आहे? पंचमहाभूत आणि एक आत्मा, दुसरं काही नाहीच आहे. आणि सर्व मिळून काय आहे? परब्रह्म. सर्व त्याची सत्ता, त्याचे स्वरूप, जे दिसते त्याचं, जे त्याचं जे स्वरूप दिसतंय ते गेले, ते परब्रह्म स्वरूपच राहतं. आणि त्या परब्रह्म स्वरूपातूनच ते परत उभं राहिलेलं आहे पंचमहाभूतांच्या साह्याने. पंचमहाभूत ही त्याचीच निर्मिती आहे. पंचमहाभूतांमध्ये तो भरून उरलेला आहे. म्हणून आत्मा एक असं म्हटलं. आत्मा तोच परमात्मा, तेच परब्रह्म. पण आत्म्याच्या ठिकाणी जाणीवभाव आहे, आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानभाव आहे, दृष्टा साक्षी भाव आहे. परब्रह्माच्या ठिकाणी तो नाही, कारण तिथे वेगळे पण नाही. वेगळे पण नाही, जी मूळ स्थिती आहे, मूळ स्वरूप आहे, ती समाधान स्थिती आहे. हे बरोबर दिसत नाही. आणि ती स्थिती
प्राप्त झाल्यानंतर तो शब्दाने सांगू शकत नाही, त्या शब्द तिथे पोचत नाही, वर्णन करता येत नाही. सद्गुरू काय करतात, ज्ञानीपुरुष प्रत्येकाला ते अनुभवातून देतात. त्याचा तो अनुभव प्राप्त झाला की तो स्वस्थ झाला. स्वस्थ म्हणजे जसा होता पूर्वी तसा ते समाधान, त्या स्थितीला पोचला. मौनी झाला, मग बोलले नाही, गेले नाही, जाणे नाही, जाणले नाही, ओळखले नाही. सहस्थिती, सत्समाधी, समाधी, समाधी, ते समाधान स्थिती ती सद्गुरु कृपेनेच कळते. कारण शब्द पण इंद्रिय त्या स्थितीला पोहोचू शकत नाही. जे तुर्यास्थितीच्याही पलीकडे आहे ते तुर्यास्थिती, तुर्यावस्थेमध्ये द्रष्टासाक्षी आहे, जाणीवाव आहे, अनुभव आहे, द्वैत आहे, समाधान, अनिर्वाच्य ब्रह्म स्वरूपस्थिती. तिथे द्वैत नाही, अद्वैत आहे. मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्यासाठी साधन नाही, फक्त सद्गुरु कृपेने तिथे पोचता येतं. पण त्याच्यासाठी जे आधी काही धरून ठेवलेलं आहे, पहिला मी देह आहे त्याचा त्याग झाला पाहिजे. आणि मी देह म्हटलं म्हणून जे जग सत्य वाटते ते मिथ्या कळले पाहिजे, त्याचं मिथ्या पण कळलं पाहिजे. जे जे दिसते भासते ते सर्व नाशवंत आहे हे ज्ञान झाले पाहिजे. आणि सर्व तिथे गेल्यानंतर शिल्लक काय राहते, परब्रह्म स्वरूप राहते, ते स्वतःच्या प्रत्येकाचे स्वरूप आहे हे ज्ञान झाले पाहिजे. हे ज्ञानस्वरूप स्थिती ते समाधान आहे. परंतु त्याच्यासाठी जे अनेक जन्माचे संस्कार आहेत देहबुद्धीच्या रूपाने, आणि त्यामुळे ज्या मायावी जगतावर प्रेम करतो, आणि मायावी जगतामध्ये अनेक अशा भुलवणाऱ्या गोष्टी आहेत. देहमन इंद्रिय वासनेच्या अधीन आहेत, अहंकार आहे, भीती आहे, आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ हे सर्व आहे. हे सर्व आवरण आलेली त्याच्यावर, त्याच्याखाली ते स्वस्वरूप झाकलं गेलं आहे. ह्यांना दूर करताना ह्यांचा त्याग करता आला पाहिजे. ह्यांचा त्याग घेत झाला तो निसंग झाला. जे निसंग स्थिती, निसंग स्वरूप, ती सहस्थिती, ती पहिल्यापासून असणारी अवस्था, ज्याला अवस्थाही म्हणता येत नाही, अवस्था वेळेत अवस्था, ते समाधान स्वरूप. त्या स्थितीला पोचला तर तोच होऊन राहिला. येणे नाही, जाणे नाही, बोलणे नाही, ती सहस्थिती. मग त्याच्यासाठी जे काही जडलंय, धरलंय, धारण केलेलं आहे, मी आहे, माझं आहे, आम्ही इच्छा, वासना, भावना, कल्पना ह्या सर्वांचा त्याग करणार. मग त्याच्यासाठी संस्कार, त्याच्यासाठी सदाचाराचे संस्कार झाले पाहिजे. सदाचाराचे संस्कार भक्तीशिवाय होत नाही, सद्गुरुबोधाशिवाय होत नाही. महावाक्याचा अर्थ कळला पाहिजे. मी कोण हे कळलं पाहिजे. माझे मूळ स्वरूप म्हणजे परमात्मा स्वरूपचे मूळ स्वरूप काय आहे हे कळलं पाहिजे. मीपणाचा शोध घेतला तर तो मी शिल्लक उरत नाही. जगामध्ये वास्तवात मला दोनच गोष्टी दिसतात. एक, जसं हा देह आहे आणि आत्मा आहे, तसं हे ब्रह्मांड आहे म्हणजे विश्व आहे, आणि तो जगदात्मा, अंतरात्मा. पण आत्मा तोच अंतरात्मा आहे, आणि पिंडच ब्रह्मांड आहे. पंचमहाभूताचं विश्व आहे, देह पंचमहाभूताचा आहे, मग वेगळेपणा कुठे आहे? तो पंचमहाभूताचाच भाग आहे, हिस्सा आहे, वेगळा नाही. तिथे मग मी कुठे राहिला? तो त्याच्यामध्ये लीन झाला. हे ज्ञान झाले पाहिजे आणि ते स्वीकारले पाहिजे, त्याचे वापरात आणले पाहिजे, त्याचं निधिध्यासन झालं पाहिजे. मी देह नाही, मी आत्मा आहे असे
मनन झाले पाहिजे. सद्गुरू हेच सांगतात, तू शुद्ध चैतन्य आहेस, महावाक्यातून बोलता केला तू आत्मा आहेस, तू परमात्मा आहेस. त्याच्या अनुषंगाने सगळं श्रवण असतं. ते श्रवणावर मनन झाले पाहिजे, मननाचे चिंतन झाले पाहिजे, पण निधिध्यासन झाले पाहिजे. निधिध्यासन झाले की आत्मसाक्षात्कार होतो, स्वस्थिती प्राप्त होतो. पण हे भक्तीच्या योगे आणि गुरुकृपेमुळे त्याच्याशिवाय होणार नाही. त्याच्यासाठी सद्भक्त झालं पाहिजे, सत्शिष्य झालं पाहिजे. सदाचार त्याने धारण केला तो सत्शिष्य आहे, तो सद्भक्त आहे. सत्याचा अंगीकार करतो. सत्य काय? एकच एक परमात्मा, परब्रह्म. एकच एक सत्य आहे विश्वामध्ये, बाकी सर्व मिथ्या. त्या सत्याचा स्वीकार केला पाहिजे, ते अंगीकारलं पाहिजे. ते स्वतःचे स्वरूपच आहे. अज्ञानामुळे कोणीतरी होऊन बसला आहे. ते मिथ्या कळले, मिथ्या ठरले, मग जे राहिले ते समाधान नैर्वाचिक स्वस्वरूप. पण तुरीयेच्या पलीकडचे बसतात. तुरीयेमध्ये शब्दाचं ज्ञान आहे, अनुभवाची जाणीव आहे. ज्ञान 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 जाणतो, अज्ञान जाणतो. पण जी मूळ स्वरूप स्थिती आहे, समाधी समाधान, ती जी आहे त्या स्थितीला पोचला, म्हणजे परब्रह्म स्वरूप स्थितीला पोचला. तिथे जाणीव भाव नाही, अनुभव नाही. सहस्वरूप स्थिती, सहज समाधी, हे समाधान. त्याच्यासाठी भक्तीशिवाय दुसरा उपाय नाही. परमात्माशिवाय ते घडत नाही, सत्संगाशिवाय ते घडणार नाही. म्हणून जन्म आल्याचं सार्थक संतांना शरण नाही. जो संतांना शरण गेला नाही आहे, जो भक्ती करत नाही आहे, जीव बनून देहाच्या ओळखीने अनंत दुःख भोगतो आहे, अनंत दुःख भोगतो आहे. पण त्याला मी कोण आहे, सद्गुरू वचनावर मी आत्मा आहे निश्चित झालं तर त्याला त्या विश्वाचा विज्ञापन कळलं, त्या देहमनिंद्रियाचं विज्ञापन कळलं आणि आपली स्वतःची ओळख झाली. आणि ती स्वस्वरूप स्थिती ही माझे स्वरूप आहे, मी तोच आहे अशी खात्री झाली. तो त्या समाधान स्थितीला पोचला. ते त्याचा अनुभव आहे. पण अनुभव शब्दाच्या पलीकडे आहे, शब्दात सांगता येत नाही. तो स्वानुभव आहे, पण अनुभव म्हणून वेगळेपणा तिथे नाही, अनुभव म्हणून सुद्धा नाही. सहज स्थिती, सहज स्वरूप. राजा